तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघा मी माझ्या माहेरी आलेले आज आणि हे आहे आमच्या माहेरचं घर छोटंसं. आणि ही दिदी आहे आमच्या बहिणीची मुलगी. इकडं भैयाच्यातली काही जनावरं आहेत, म्हैस आहे. आणि आज अचानक पाऊस आला मित्रांनो, त्यामुळं बघा आता बंद झाला आहे पाऊस पडून आणि गार हवा सुटली, त्यामुळं आता आम्ही बाहेर आलो इकडं. त्या दिदीचं पण पाऊस पडल्यामुळं छान असं इकडं तिकडं फोटो काढायला चालू होतं. आमचं दाजी बसले तिथं खुर्चीत आणि ती त्यांचीच गाडी आहे. ही आहे छोटी भावाची मुलगी आणि ही मोठी बहिणीची मुलगी आहे. त्यांचं पण फोटो काढायला चालू होतं. मस्त हवा सुटली गार, त्यामुळं सगळेजण बाहेर आलते आता. इकडं बघा ही मुलं सगळी खेळते ते आम्ही. आणि बहिणीचं पण तिचं काय सामान आहे ते ठेवायला गाडीत चालू होतं, त्यांचं जायची तयारी. आणि तो बहिणीचा मुलगा आहे. इकडं दाजी बसलेला आहे. आणि हे आंब्याचं झाड आहे बघा, छोटंच आहे झाड पण खूप आंबे आले ते. तर लोणचीचा आंबा म्हणतात ह्याला मित्रांनो, छोटासा आंबा आहे. आणि इकडं माझा मुलगा आहे. आणि हे बघा त्यांची भैयाच्यातली म्हैस आहे, हे रेडको आहे तिचं. जास्त काही जनावरं नाहीत पण आपले थोडेच आहे. आणि खूप असं गार वारं सुटलं होतं मस्त. दुपारी इतकं उकडत होतं ना, ते आता पाऊस पडल्यामुळं जरा छान वाटायला लागलं वातावरण. आणि कसा वाटला माझा ब्लॉग मित्रांनो. इकडं भैयाचं काम चालू आहे, बांधायचं जनावरं त्याचं. आणि माझा ब्लॉग पण तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की